अनेक महिला बचत गटांना अजूनही या योजनेबद्दल पूर्ण माहिती नाही आणि त्यामुळे लाखो रुपयांचं अनुदान मिळण्याची मोठी संधी त्यांच्या हातून निसटू शकते. कल्पना करा, जर एखाद्या महिला बचत गटाला अवजार बँक उभी करण्यासाठी 60% अनुदान मिळालं आणि तेही जास्तीत जास्त 24 लाख रुपयांपर्यंत, तर गावातील महिलांसाठी ही किती मोठी संधी ठरू शकते. मात्र अजूनही अनेक गावांमध्ये या योजनेबद्दल स्पष्ट माहिती नसल्यामुळे महिला बचत गट अर्जच करत नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोकरा योजनेच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विशेषतः महिला बचत गटांसाठी अवजार बँक स्थापन करण्यासाठी दिलं जाणारं अनुदान, अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि शेवटची तारीख याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनल खबर लाईट मध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांना शेतीशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी शासनाचा विशेष भर आहे आणि याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता पोकरा योजनेच्या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महिला बचत गटांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना अवजार बँक स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आज आपण या योजनेचा विस्तार पाहिला तर राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात आहे आणि या जिल्ह्यांमधील 7201 पेक्षा जास्त गावांमध्ये पोकरा योजना ही कार्यरत आहे. या गावांमध्ये शेती उत्पादन वाढवण्यासाठी, नैसर्गिक संसाधनांचं संवर्धन करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमांपैकी एक महत्वाची संकल्पना म्हणजे गाव तिथं अवजार बँक ही संकल्पना. या संकल्पनेमागचा उद्देश असा आहे की गावातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेली शेतीची अवजारं एका ठिकाणी उपलब्ध व्हावीत. अनेक वेळा शेतकऱ्यांना महागडी यंत्रसामग्री खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी जर गावातच अवजार बँक उपलब्ध असेल तर शेतकरी ती यंत्रसामग्री भाड्याने घेऊ शकते आणि शेतीची कामं करू शकतात. आणि या अवजार बँक स्थापन करण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्य दिलं जाणार आहे. मित्रांनो, या योजनेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे अनुदानाची रचना. या प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान दिलं जाणार आहे. मात्र या अनुदानाची कमाल मर्यादा ही 24 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजेच महिला बचत गट अवजार बँक स्थापन करत असताना त्यांना प्रकल्पाच्या खर्चानुसार अनुदान हे मिळणार आहे. हे अधिक स्पष्टपणे समजून घेऊया. उदाहरणार्थ, जर एखाद्या महिला बचत गटाने 10 लाख रुपयांची अवजार बँक स्थापन केली तर सुमारे त्यांना 6 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकतं. जर एखाद्या गटाने 20 लाख रुपयांच्या खर्चातून अवजार बँक उभी केली तर त्या प्रकल्पासाठी सुमारे 12 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकतं. मात्र जर एखाद्या महिला बचत गटाने 50 लाख रुपयांचा प्रकल्प उभा केला तर त्या परिस्थितीमध्ये अनुदानाची कमाल मर्यादा ही 24 लाख रुपये इतकीच राहणार आहे. म्हणजेच प्रकल्प कितीही मोठा असला तरी 24 लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान हे मिळणार नाही. यामुळे महिला बचत गटांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार अवजार बँक उभारण्याची संधी उपलब्ध होते. या योजनेमध्ये महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेषतः अशा महिला बचत गटांना प्राधान्य दिलं जाणार आहे ज्यामध्ये शेतकरी कुटुंबातील महिला सदस्यांचा सहभाग आहे. म्हणजेच ज्या महिला प्रत्यक्ष शेतीशी संबंधित आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबाचा शेती व्यवसायाशी संबंध आहे, अशा महिलांच्या बचत गटांना या योजनेत अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे.
तसंच अर्ज करणारा बचत गट महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिलांचा असणं आवश्यक आहे. आता अनेकांना प्रश्न पडतो की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी NDKSP म्हणजेच NDKSP पोर्टलवर बचत गटाची नोंदणी करावी लागते. या पोर्टलवर बचत गटाची नोंदणी केल्यानंतर त्या बचत गटाचं लॉग इन तयार होतं आणि त्यानंतर त्या लॉग इनच्या माध्यमातून अवजार बँक स्थापनेसाठी अर्ज करता येतो. जर तुमच्या गावामध्ये पोकरा योजना राबवली जात असेल आणि तुमचा महिला बचत गट त्या गावामध्ये कार्यरत असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्यातील प्रवर्तक किंवा समन्वयक यांच्याशी संपर्क साधू शकता. कारण अनेक वेळा अर्ज करताना आवश्यक असलेली काही कागदपत्र किंवा मार्गदर्शन या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळू शकतं. त्यांच्या मदतीने अर्जाची प्रक्रिया अधिक सोपी होऊ शकते. आता या योजनेसाठी अर्ज करण्याची महत्वाची शेवटची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 5 एप्रिल 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. म्हणून ज्या महिला बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या तारखेपूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे. कारण 5 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिला बचत गटांना या योजनेच्या अंतर्गत 60% म्हणजेच जास्तीत जास्त 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे. मित्रांनो, एकूणच पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून महिलांना विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात प्राधान्य हे दिलं जात आहे. विशेषतः गाव तिथं अवजार बँक या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना एक नवीन आर्थिक संधी मिळू शकते. जर महिला बचत गटांनी या संधीचा योग्य प्रकारे उपयोग केला तर गावामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होऊ शकते आणि त्याचबरोबर महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचं साधन देखील निर्माण होऊ शकतं. जर तुम्ही देखील या योजनेसाठी इच्छुक असाल आणि तुमचा महिला बचत गट पोकरा योजने अंतर्गत असलेल्या गावामध्ये कार्यरत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करू शकता. नोंदणी, अर्ज प्रक्रिया किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती हवी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकतं. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं की राज्य शासनाच्या माध्यमातून महिला बचत गटांना अवजार बँक स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन हे दिलं जात आहे. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये सक्रिय सहभागी बनवणे. कारण अनेक गावांमध्ये महिला बचत गट खूप चांगल्या प्रकारे काम करताना दिसतात. अनेक महिला बचत गटांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक प्रगती देखील साधलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर या महिला बचत गटांना शेतीशी संबंधित आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली तर त्याचा फायदा केवळ त्या बचत गटालाच नाही तर संपूर्ण गावातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. मित्रांनो, आपण जर ग्रामीण भागातील परिस्थिती पाहिली तर अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली आधुनिक अवजारे खरेदी करणं परवडत नाही. उदाहरणार्थ, शेतीसाठी लागणारी काही यंत्रसामग्री ही खूप महाग असते. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ती खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी गावामध्ये जर अवजार बँक उपलब्ध असेल तर शेतकरी आवश्यक असलेली यंत्रसामग्री भाड्याने घेऊन शेतीची कामे करू शकतात. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण होण्यास मदत होते. याच कारणामुळे शासनाच्या माध्यमातून गाव तिथे अवजार बँक ही संकल्पना पुढे आणली गेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून गावामध्ये एक केंद्र तयार केलं जातं जिथे विविध प्रकारची शेतीसाठी लागणारी अवजारे आणि यंत्रसामग्री उपलब्ध असते. गरजेनुसार शेतकरी ती अवजारे वापरू शकतात. यामुळे गावातील शेती व्यवस्थेमध्ये एक प्रकारची सुविधा निर्माण होते आणि या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी महिला बचत गटांकडे दिली जाते. मित्रांनो, महिला बचत गटांनी जर अवजार बँक स्थापन केली
तर त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्नाचा एक नवीन मार्ग देखील उपलब्ध होऊ शकतो. कारण शेतकरी जेव्हा यंत्रसामग्री वापरतात तेव्हा त्यासाठी काही प्रमाणात भाडे आकारले जाते. या भाड्याच्या स्वरूपातून मिळणारी रक्कम ही त्या महिला बचत गटाच्या आर्थिक उपक्रमांना मदत करू शकते. म्हणजेच या उपक्रमामुळे महिला बचत गट अधिक सक्षम होऊ शकतात. मित्रांनो, याच कारणामुळे शासनाने या योजनेमध्ये अनुदानाची मोठी तरतूद केली आहे. जसं आपण आधी पाहिलं की या योजनेच्या अंतर्गत एकूण प्रकल्प खर्चाच्या 60% अनुदान हे दिलं जाणार आहे. मात्र या अनुदानाची कमाल मर्यादा ही 24 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजेच महिला बचत गटांनी अवजार बँक स्थापन करताना त्यांच्या प्रकल्पाच्या खर्चानुसार त्यांना अनुदान मिळणार आहे. उदाहरणार्थ, पुन्हा एकदा सोप्या भाषेत समजून घेऊ. जर एखाद्या महिला बचत गटाने 10 लाख रुपयांची अवजार बँक उभी केली तर त्या प्रकल्पासाठी सुमारे 6 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकतं. जर प्रकल्पाचा खर्च 20 लाख रुपये असेल तर त्या प्रकल्पासाठी सुमारे 12 लाख रुपयांपर्यंत अनुदान हे मिळू शकतं. आणि जर प्रकल्पाचा खर्च 50 लाख रुपये असेल तर त्या परिस्थितीत देखील जास्तीत जास्त 24 लाख रुपयांपर्यंतचं अनुदान हे दिलं जाणार आहे. यामुळे महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत ही मिळू शकते. मित्रांनो, या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी बचत गटाची नोंदणी असणं आवश्यक आहे. ही नोंदणी NDKSP म्हणजेच NDKSP पोर्टलवर करावी लागते. या पोर्टलवर बचत गटाची माहिती नोंदवल्यानंतर त्या बचत गटाला लॉग इन ID उपलब्ध होतो आणि त्या लॉग इनच्या माध्यमातून अवजार बँक स्थापनेसाठी अर्ज करता येतो. अनेक वेळा अर्ज करताना काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात किंवा आवश्यक कागदपत्रांबाबत शंका निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या तालुक्यातील पोकरा योजनेचे प्रवर्तक किंवा समन्वयक यांच्याशी संपर्क साधणे उपयुक्त ठरू शकतं. कारण त्यांच्याकडे या योजनेबाबत संपूर्ण माहिती असते आणि ते अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करू शकतात. जर तुमचा महिला बचत गट पोकरा योजनेच्या अंतर्गत असलेल्या गावामध्ये कार्यरत असेल तर ही संधी नक्कीच महत्त्वाची ठरू शकते. कारण या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना अवजार बँक स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 5 एप्रिल 2026 आहे. म्हणून ज्या महिला बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण 5 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या बचत गटांनाच या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. विशेषतः 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केल्यामुळे महिलांना विविध योजनांमध्ये अधिक प्राधान्य दिलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महिला बचत गटांना अवजार बँक स्थापित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुमच्या गावामध्ये पोकरा योजना कार्यरत असेल आणि तुमचा महिला बचत गट सक्रिय असेल तर या योजनेबद्दलची माहिती घेऊन अर्ज करण्याचा प्रयत्न नक्की करा. कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय महिला बचत गटासाठी मोठी संधी ठरू शकतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला बचत गटांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या योजनेची माहिती मिळेल आणि ते देखील अर्ज करू शकतील. अशाच प्रकारच्या सरकारी योजना, शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या आणि नवीन अपडेट सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद.